सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 दिनांक 30 ऑक्टोबर 2025 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल। आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने मागवले अर्ज। 10 नोव्हेंबर नंतर होणार इच्छुकांच्या मुलाखती। आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांचे उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मागवले आहेत। दिनांक 10 नोव्हेंबरपर्यंत राष्ट्रवादी भवनात हे अर्ज जमा करून घेतले जाणार आहेत। आगामी निवडणुकीच्या दुलवडीला वेग आल्याचे आता पाहायला मिळत आहे। जिल्हा परिषदेतील लाच प्रकरणी चौकशी समिती। सातारा जिल्हा परिषदेची राज्यात देशात एक वेगळी ओळख आहे, मात्र या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात घडलेला प्रकार निश्चितच चुकीचा आहे। जिल्हा परिषदेची बदनामी कदापि खपवून घेतली जाणार नाही। सर्व खाते प्रमुखांनी ही बाब गांभीर्याने घ्या, अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष नागराज यांनी दिला। दरम्यान एससीबी कारवाई प्रकरणात माध्यमिक शिक्षण विभागाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। जिल्हा परिषद शिक्षण विभागातील महिलेला पोलीस कोठडी। लाच प्रकरणात सातारा जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागातील क्लार्क वैशाली शंकर माने वय 40 राहणार क्षेत्र माहुली तालुका सातारा या महिलेला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले। यावेळी न्यायाधीशांनी 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। निवृत्त शिक्षकाच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। साताऱ्यात अर्धनग्न आंदोलनाच्या दणक्याने शासकीय कार्यालयातील एसी गारठला। सुनील शिंदे यांच्या आंदोलनाला यश। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्यामुळे प्रशासकीय कारभार म्हणजेच हम करे सो कायदा साताऱ्यात लागू झाला होता। परवानगी नसताना वाहतूक यंत्र बसवण्यात आले होते। त्यावर अंकुश ठेवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी अर्धनग्न आंदोलन केले। त्याची दखल घेऊन आता अनावश्यक वाहतूक यंत्र काढण्यास सुरुवात झाली आहे। सातारा जिल्ह्यात सायबर गुन्हेगारांचा उच्छाद। आई हॉस्पिटलमध्ये आहे, तिच्या उपचारासाठी तातडीने पैसे भरायचे आहेत। माझा भाऊ तुम्हाला ऑनलाईन पैसे पाठवेल, ते मला द्याल का, अशी विनंती ओळख व्यक्ती तुम्हाला करते। समोरचे जे गैरलक्षण घेऊन तुम्ही त्याला होकार देता। तुमच्या मोबाईलवर पैसे येतात आणि तुम्ही त्यांच्याकडे रोख पैसे द्यायला देता। काही दिवसानंतर पोलिसांच्या बोलवण्यानंतर आपण सायबरचे बळी झाल्याचे लक्षात येत आहे। सातारासह जिल्ह्यात सायबर गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे। शाहूपुरी व गोडेलीतून चोरट्यांनी केला सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल लंपास। पोलिसांना चोरी रोखण्यात अपयश। सातारा शहरातील शाहूपुरी व गोडेली येथे चोरट्यांनी उच्छाद घालत घरफोड्यांचे सत्र राबवले। 6.5 तोळे सोन्याच्या वजनाचे सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सुमारे 2 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी झाला आहे। चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वाडी येथील वेण्णा नदी पुरावरील खड्डे भरायचे काम पोलिसांनी पाडले बंद। ग्रामस्थांनी वाहनचालकांचा संताप। सातारा मार्गावरील वाडी येथील वेण्णा नदीवर पुलावर मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांचे अक्षरशः हाल झाले आहेत। या खड्ड्यांमुळे गेल्या काही दिवसात अनेक किरकोळ अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे। अखेर ठेकेदारांनी खड्डे भरण्याचे काम सुरू केले असताना सातारा शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अचानक हे काम थांबवले। दिवसा काम केल्याने वाहतूक कोंडी होते, संध्याकाळी असा आदेश त्यांनी काम बंद पाडल्याचे ठेकेदारांनी सांगितले। ग्रामस्थांनी वाहनचालकांच्या दुखून संताप व्यक्त होत आहे। शिवतर तालुका सातारा येथे डीपीतील तांब्याची चोरी। शिवतर तालुका सातारा येथील डीपीतील तांब्याची तब्बल 24,000 रुपये गुण दिसणार अज्ञाताने चोरून नेले आहे। या प्रकरणी प्रवीण महादेव टोपणे वय 36 राहणार शिवतर तालुका सातारा यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। कराड येथे महाविद्यालयाने तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न। कराड येथे बुधवारी सकाळी 11:30च्या सुमारास कृष्णा पुलावरून खाली नदीपात्रात उडी मारत एका महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला। मात्र पाहणाऱ्या काही लोकांनी तात्काळ नदीपात्रात उड्या मारून तिला लगेच बाहेर काढल्याने तिचा जीव वाचला। सध्या तिच्यावर विनुताई चव्हाण जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। सुपणे तालुका कराड भागातील खंडित वीज पुरवठ्यामुळे महावितरणवर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा। सुपणे विभागातील शेतकऱ्यांनी शेतीला दिवसा वीज पुरवठा व्हावा यासाठी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढत शेतीला दिवसा वीज मिळावी अशी मागणी केली आहे। मेड इन सातारा बॅग्स। सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग। संपर्क 9594 415 115। ललित टेलर्स, लुक गुड फील गुड। शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा। अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।